तर सर्वप्रथम मी तुमची माफी मागतो, कारण मला यायला फार उशीर झाला. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि एवढ्या उन्हामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येनं महिला आज या ठिकाणी उपस्थित आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या जयंती आहे आणि त्या अनुषंगानं बंदोबस्त आणि बाकी ऑफिसची कामं याच्यामुळे मला थोडा उशीर झाला. मी सर्वप्रथम रश्मी बहुउद्देशीय संस्था यांच्या नावाचा जो फलक आहे त्याचं अनावरण आणि संस्थेचं एकंदरीत जे काही सामाजिक कार्य आहे त्या निमित्तानं मी संगीताताईंना खूप खूप शुभेच्छा देतो. या संस्थेच्या माध्यमातून जे काही सामाजिक कार्य आहे ते त्यांचं असंच त्यांच्या हातून घडत जावं. त्यांना माझ्याकडून पोलीस प्रशासनाकडून खूप खूप शुभेच्छा. आणि या संस्थेच्या माध्यमातून ज्याही काही महिला जोडल्या गेलेल्या आहेत व इथून पुढे ज्या काही जोडल्या जाणार आहेत त्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. उन्हाचं प्रमाण फार वाढलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचा जास्त वेळ घेत नाही. तुम्हाला परत एकदा मी शुभेच्छा देतो आणि मला या कार्यक्रमासाठी बोलावलं, मला मान सन्मान दिला त्याबद्दल मी संगीताताईंचा आणि कार्यक्रमाच्या आयोजकांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. गांधीनगरमध्ये सर्व उपस्थित आहोत. मी सौ संगीता राजेंद्र भांबरे, रश्मी बहुउद्देशीय संस्थाची संस्थापक तसंच सामाजिक क्षेत्रात सतत अग्रेसर असणारी महिला. मी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना विचार केला, आपण फक्त समाजासाठी काम करणं एवढंच हेतू नव्हे, तर आपण महिलांसाठी काहीतरी उद्दिष्ट मनात ठेवलं पाहिजे. माझ्या आशा वर्कर आले, त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. मी महाराष्ट्रातील जिल्हा संघटक सचिव आणि जिल्हा अध्यक्ष जळगाव, आशा वर्कर बचत गट आणि अंगणवाडी शिक्षिका मदरसी यांची मी जिल्हा अध्यक्ष आहे. त्या निमित्ताने इथे सर्वात जास्त आशा वर्कर आणि बचत गटच्या महिला उपस्थित आहे. त्याचप्रमाणे धम्मशील बौद्ध विहारामधील गांधीनगरमधील महिला, इतर सावित्रीबाई फुले अशा अनेक गटाच्या महिला इथे उपस्थित आहे. माझ्या सगळ्या भगिनींचा हार्दिक 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 शुभेच्छा. आपल्या सर्वांना 135व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. स्टेजवर असलेले उपस्थित मान्यवर, माझ्या मैत्रीण डॉक्टर वागचौरे मॅडम, वंदना वागचौरे मॅडम, बापूसाहेब बोरसे सर, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे गटविभागाधिकारी गौतम वाडे सर, आमचे नाना सुमंगल आवडे साहेब, आमचे आदरणीय आहेत, तसंच सुनील भाऊ निकम आणि माझी मुलगी रश्मी, डॉक्टर ऋषिकेश पारदे, आमचे जावई बापू डॉक्टर ऋषिकेश पारदे, MD डॉक्टर JJ हॉस्पिटल. इथे उपस्थित माझे पती राजेंद्र संभाजी भांबरे, प्रबंधक नाशिक, तसेच माझा मुलगा सागर राजेंद्र भांबरे, जलसंपदा अभियंता, आमच्या सुनबाई केमिकल इंजिनियर सोनल सागर तायडे, पवन राजेंद्र भांबरे सिव्हिल इंजिनियर. हा भांबरे परिवारातर्फे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्यात येत आहे. बंधू आणि भगिनींना माझा पुन्हा जय भीम. आणि मी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते प्रांत साहेब, परंतु प्रांत साहेब मुक्ताईनगर इथे मीटिंग मध्ये आहे. साहेबांनी सांगितलं मी व्हिजिट देईल, ताई तुम्ही कार्यक्रम चालू करा. आणि आपल्याला तालुक्याचे काय म्हणतात पोलीस निरीक्षक ड्रेसवी साहेब सुद्धा येत आहेत. ते म्हणले की काही थोडी मीटिंग आहे, मी लगेच येतो म्हणून. आपण कार्यक्रम चालू करून देऊया, कारण की खूप वेळ होतोय. बघितलं मी जास्त वेळ घेत नाहीये. मी रश्मी बहुउद्देशीय मध्ये माझी नॅशनल लेवलची संस्था आहे. मला महाराष्ट्राचं पण सर्टिफिकेट मिळालं आहे आणि दिल्ली बोर्डचं पण सर्टिफिकेट मिळालं आहे. म्हणून आपण या संस्थेमार्फत महिलांच्या हाताला काम देऊ म्हणून आपण ही संस्था ओपन केलेली आहे. आणि माझं उद्दिष्ट एकच आहे की माझ्या महिलेने 2 पैसे कमवून आपल्या पर्समध्ये ठेवून शॉपिंगला जर गेली तर आवडीचं वस्तू हक्काने खरेदी केलं पाहिजे. याच्यासाठी मी प्रयत्न करेन की माझ्या महिलेच्या पर्समध्ये 2 पैसे असले पाहिजे आणि हाताला काम, युवकांना काम, महिलांना काम मिळालं पाहिजे. वंदनाताई, आपलं स्वागत आहे. इथे जमलेल्या सगळ्या महिलांचे मी स्वागत करते. मी माझ्या संस्थेचे काय उद्दिष्ट आहे मी ते आपल्याला वाचून सांगते आहे. रश्मी बहुउद्देशीय संस्था भुसावळ जळगाव. पहिलं उद्दिष्ट माझं आहे समाजासाठी सर्व प्रकारचे शैक्षणिक उपकरण करणे, तसेच पाली भाषाचे विकास होण्यासाठी प्रचार व प्रसार होणे खूप महत्त्वाचं आहे.
त्यासाठी मी पाली वर्गाचे वर्ग घेतले पाहिजे, तिथे आमच्या बौद्धिस्ट मुलांना पाली भाषा शिकवली पाहिजे. यासाठी 12वे उद्दिष्ट आहे थोर व्यक्तींच्या जयंत्या साजऱ्या करणे व त्या दिवशी स्पर्धा आयोजन करणे. त्याच दिवशी महिलांना उत्कृष्ट वृत्तीने पारितोषिक देऊन महिलांचा कर्तृत्व नेतृत्व करणाऱ्या महिलांचं स्वागत करणे. 8 मार्च दिन हा मोठ्या प्रमाणात साजरा करणे, तेथे बक्षीस वितरण करणे. उद्दिष्ट आहे महिलांसाठी वृद्धाश्रम, वसतिगृह, अनाथ आश्रम चालवणे, वाचनालय, व्यायामशाळा काढणे. 14वे उद्दिष्ट आहे महिलांना होणाऱ्या विविध आजाराविषयी तज्ञांमार्फत मोफत माहिती देणे. आणि शेवटचे 15वे उद्दिष्ट आहे वरील उद्दिष्टावरचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, क्रीडा विषयक कार्यक्रम राबवणे. आपल्या भुसावळमध्ये बॉक्सिंगच्या मॅचेस होतात. शेजवाल साहेबांना आमंत्रित केले होते मी, बाळा मोरेला आमंत्रित केले होते. खास करून त्यांचं स्वागत करणार होते, कारण की नॅशनल लेवलच्या ज्या काही मॅचेस आता झाल्या चेन्नईमध्ये, तिथं आपल्या महिलांनी सिल्वर आणि कांस्य अशा बॉक्सिंगच्या मॅचेस वगैरे सुद्धा आपण भरवू. रश्मी बहुदेवच्या संस्थेचे हे 15 उद्दिष्ट आपल्या पुढे मी मांडले आहे. त्याच्यासाठी एक साधुकार झाला पाहिजे, अनुमोदन झालं पाहिजे आपल्या सर्वांकडून आणि मान्यवरांकडून सुद्धा. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. मी माझेवाले उद्दिष्ट मांडले. अध्यक्ष या नात्याने मी माझ्या कामासाठी जास्तीत जास्त जो काही वेळ आहे तो आपल्या संस्थेला देणार आहे. जय भीम, नमो बुद्धाय. मेरा नाम है डॉक्टर ऋषिकेश अशोक पारवे। यहाँ पहुँच के मुझे बहुत ही अच्छा लगा, जैसे कि ये मेरा ससुराल है ही। और जब मैंने संस्था के बारे में उनसे सुना था तो मुझे बाबा साहब की एक ही बात याद आई थी कि किसी राज्य, किसी स्टेट, किसी देश का विकास ऐसे ही नापा जाता है जहाँ की महिलाएं जितनी शिक्षित और प्रिविलेज्ड हो। तो मुझे इसमें से यही समझा, जैसे कि उन्होंने 15 पॉइंट्स में बताया कि सबसे पहले पाली भाषा का आवरण करेंगे, फिर बाद में संगणक सिखाएंगे। तो जितने भी ये 15 पॉइंट्स मैंने सुने मुझे बहुत ही अच्छे लगे और मैं उनको बहुत ही शुभेच्छा देना चाहूँगा इस बारे में। और मुझे पूरा भरोसा है कि इसमें सारे ही 15 के 15 कार्यक्रम अच्छे से प्रोग्राम हो पाएंगे। धन्यवाद। मेरा नाम है रश्मि और ये जो संस्था है मेरे ही नाम पे है और मैं बहुत खुश हूँ कि मेरी मम्मी ने संस्था मेरे नाम पे ही स्टार्ट की है और इसीलिए मैं मेरी मम्मी को बहुत ज़्यादा कॉन्ग्रेचुलेशंस करना चाहूँगी। यहाँ बहुत सारे लोग आए मम्मी के साथ देने के लिए और मैं आशा करती हूँ कि सारे लोग मम्मी के साथ ऐसे ही बने रहे। एंड मुझे बहुत खुशी है कि मम्मी ये सारे काम बहुत अच्छे से करेगी। मम्मी 16-17 साल से करते आई है तो आगे भी बहुत अच्छे से करेगी। तो कॉन्ग्रेचुलेशंस मम्मी। ताई, संगीता ताई या एक उत्कृष्ट समाजसेविका आहेत आणि आज त्यांनी जो एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो म्हणजे आपला रश्मी बहुउद्देशीय संस्था याचं उद्घाटन आहे। त्याबद्दल मी व माझ्या परिवारातर्फे आपल्या संगीताताई आणि सर्व परिवाराला शुभेच्छा देते। सर्व महिला वाट पाहतात कार्यक्रम संपण्याची, त्यामुळे अगदी खूप थोडक्यात मी ताईंना ज्या शुभेच्छा देणार आहे ते देणार आहे। तर परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना त्रिवार अभिवादन करते आणि सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आहेरे दादा, बोरसे दादा, वाढे दादा आणि आजच्या रश्मी बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा संगीताताई, रश्मीताई आणि त्यांचा सहपरिवार उपस्थित सर्व महिलांना सर्वप्रथम प्रेमपूर्वक जय भीम। खरं इथं मी बोलणे म्हणजे माझ्यासाठी ही एक पर्वणी आहे, कारण की या व्यासपीठावर आहेरे दादा, बोरसे दादांसारखे जे माझे गुरु आहेत किंवा जे खरोखर तत्वज्ञानी आहे त्यांच्या समोर मी खूपच लहान आहे आणि मी या व्यासपीठावर त्यांच्या सोबत बसून बोलावं, खरोखर ही माझ्यासाठी एक पर्वणी आहे असं मी समजते। आणि ही आजची संधी संगीताताईंनी मला इथं दिली, त्यासाठी संगीताताई मी आपल्या सर्व रश्मी बहुउद्देशीय संस्थेचे आणि आपले खूप खूप धन्यवाद देते।
आजचा हा जो 14 एप्रिल आपल्यासाठी जी आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला रश्मी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून ताईंनी हा जो संस्थेच्या उद्घाटनाचा कार्यक्रमाचा हा जो दिवस ठरवलेला आहे, खरोखर हा दिवस खूप चांगला आहे. आणि आजच्या या दिवशी रश्मी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या संस्थेच्या कार्याची जी सुरुवात होत आहे, हे खरोखरच एक शुभ दिवस. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एक नाव नाही, फक्त एक व्यक्ती नाही, एक जात नाही. आंबेडकरी विचारांना गावकूस नाही, सीमा नाही, सरहद नाही. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मान, सन्मान, अभिमान, आपल्यासाठी अस्मिता, शक्ती, चळवळ आणि लढा. आंबेडकर म्हणजे एका कृतीतून संघर्षाकडे जाणारी एक उत्कर्षमय पहाड. डॉक्टर आंबेडकर म्हणजे एक भूषणीय आणि एक चैतन्यमय आलेख. आणि आजच्या दिवशी त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण एकत्रित येऊन या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी सर्वजण जमलेलो आहोत. ते सर्वांना आणि ताईंना आज त्यांनी जे संस्थेचं उद्घाटन ठेवलेलं आहे, खरं आर्या फाउंडेशनच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून मी ताईंना आणि त्यांच्या टीमला खूप खूप अभिनंदन करते. आणि उशीर झाल्यामुळे अगदी थोडक्यात एक छोटीशी गोष्ट सांगते आणि माझ्या शब्दांना पूर्वविराम देते. बघा, जेव्हा संस्थेच्या माध्यमातून आपण कार्य करीत असतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेले आहे, एक मूलमंत्र तुम्हा आम्हा सर्वांना दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून आपल्याला जे स्वातंत्र्य दिले आणि जे मंत्र दिले आहेत, त्या माध्यमातूनच आज मी तुमच्या समोर बोलू शकते. आणि संगीताताई आज हे जे कार्य करत आहे महिलांसाठी, तो आपण आज स्वतंत्रपणे काम करू शकतो आहे. असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण समस्त स्वतंत्र भारताच्या स्त्रियांच्या मागे त्यांच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी ज्या महापुरुषाचा हात होता, ते म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्याचमुळे आज तुमच्या सर्वांसमोर मी जे एक स्पष्टपणे बोलू शकते किंवा जे स्वतंत्रपणे मी आर्या फाउंडेशनच्या माध्यमातून जे कार्य उभं केलेलं आहे, त्या त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच आज मी तुमच्या समोर बोलू शकते. ही तुम्हा आम्हा सर्व स्त्रियांसाठी एक ऐतिहासिक दृष्ट्या जर विचार केला तर ही आपल्या प्रगतीसाठी आणि आपल्या उन्नतीसाठी त्यांनी आपल्यासाठी जे केलंय ते खरोखरच अविस्मरणीय. आपण कधीही त्यांचे उपकार हे विसरू शकणार नाही. बरोबर आहे. आणि कार्यक्रमाच्या शेवटी ताईंना शुभेच्छा देताना एक छोटीशी गोष्ट सांगते आणि माझा संपवते शब्द. बघा, एक व्यक्ती असतो जो एका वाळवंटात रस्ता विसरतो आणि वाळवंटात रस्ता विसरल्यानंतर त्याला खूप तहान लागली असते. अगदी थोडक्यात सांगते मी, त्याला खूप तहान लागलेली असते आणि तो वाळवंटात रस्ता विसरल्यामुळे तो पाणी शोधण्याचा प्रयत्न करतो. खरं तुम्हा आम्हा सर्वांना माहितच आहे की वाळवंटात कुठेही हिरवळ नसते, कुठेही त्याला पाणी सापडत नाही. अगदी 2-4 तास तो त्या वाळवंटात फिरत राहतो आणि खूप उशिरा त्याला एक बोरवेल दिसते. आपण बोरवेलने पाणी काढतो ना, ती बोरवेल दिसते आणि त्या बोरवेल कडे तो जातो. त्या बोरवेल जवळ त्याला खूप आनंद होतो की मला आता एक बोरवेल दिसली आणि मी त्यातून पाणी काढून पिऊ शकेल. जर मी या वाळवंटात मला पाणी आणि अन्न नाही मिळालं तर खरं त्या पाणी आणि अन्नाच्या अभावी त्याचा जीव गेला असता. पण ती बोरवेल पाहिल्यानंतर तो आनंदित होतो आणि त्या बोरवेल पर्यंत जातो. त्या बोरवेलवर एक ग्लास ठेवलेला असतो. तो ग्लास अर्धा पाण्याने भरलेला असतो आणि तो अर्धा पाण्याने भरलेला ग्लास आणि त्याच्या खाली एक वाक्य लिहिलेलं असतं, जर हा अर्धा पाण्याने भरलेला ग्लास तुम्ही या बोरवेल मध्ये टाकला तर त्यातून पाणी येईल. खरं तो व्यक्ती द्विधा मनस्थितीत येतो आणि विचार करतो, हा अर्ध्याच पाण्याने भरलेला ग्लास आहे, जर मी तो बोरवेल मध्ये ते पाणी पण टाकून दिलं तर कदाचित मला पाणी मिळणार नाही. हा कोणीतरी माझ्यासोबत खेळ केलेला असेल किंवा कोणीतरी चेष्टा केलेली असेल आणि त्या चेष्टेच्या माध्यमातून त्याने हा अर्धा पाण्याचा भरलेला ग्लास तिथं ठेवलेला असेल. तो द्विधा मनस्थितीत विचार करतो की हा मी पाण्याचा ग्लास पाणी प्यावं की त्या बोरवेल मध्ये टाकावं. खूप विचाराच्या अंती तो विचार करतो की मी हा अर्धा पाण्याचा भरलेला ग्लास त्या बोरवेल मध्ये टाकतो, जेणेकरून मला पोटभर पाणी प्यायला मिळेल. आणि खूप विचार केल्यानंतर तो अर्धा पाण्याचा ग्लास त्या बोरवेल मध्ये टाकतो. पहिल्यांदा बोरचा जो हँडपंप असतो तो हँडपंप मारतो, पाणी येत नाही.
हताश होतो की माझ्यासोबत कोणीतरी चेष्टा केली, दुसऱ्यांदा परत एकदा तो बोरवेलचा हँडपंप मारतो, पाणी येत नाही, आणि तिसऱ्यांदा खूप हताश होऊन उदास होतो आणि तिसऱ्यांदा तो बोरवेलचा हँडपंप मारतो आणि धो पाणी त्या बोरवेल मधून यायला लागतं. खूप उशीर झालेला आहे तरीही ही गोष्ट इथं सांगणं आवश्यक होतं. काय वाटतं की त्याने त्याच्याजवळ तो ठेवलेला अर्ध्या पाण्याचा ग्लास त्या बोरवेल मध्ये टाकल्यानंतर ते पाणी यायला, द मॉरल ऑफ द स्टोरी काय असेल त्या स्टोरीचा निष्कर्ष? जसं की संगीताताईंनी आज तुमच्या समोर त्यांच्या संस्थेचे 15 उद्देश जे आहे ते वाचून दाखवलेले. मी ताईंना सांगू इच्छिते की ताई, जसं की त्या बोरवेल मध्ये अर्धा पाण्याचा ग्लास त्याने टाकला, त्याच पद्धतीने ते पाणी भरपूर प्रमाणात त्याला आला. आपल्या जवळ जे आहे ते आपण आपल्या समाजाला देणं लागतं. मग ते आपलं शिक्षण असो, आपलं नॉलेज असो, आपले स्किल असो. ताईंजवळ जे सामाजिक राजकीय नॉलेज आहे आणि त्याच माध्यमातून त्यांनी रश्मी बहुउद्देशीय संस्थेची आज स्थापना केलेली आहे. आपण जे आपल्या समाजाला देणं लागतो तोच अर्धा पाण्याचा ग्लास आपण समाजाला देतो आणि त्याच माध्यमातून सामाजिक जीवन जगत असताना आपण आपल्या समाजासाठी जे करू शकतो ते ताईंनी केलेलं आहे. आणि एक छोटासा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्या प्रयत्नाला तुम्ही सर्व आशा वर्कर्स आणि महिला त्यांच्या संस्थेच्या सर्वांनी त्यांना मदत करा, जेणेकरून त्यांनी जे कार्य हाती घेतलेले त्या कार्यामध्ये त्या नक्कीच यशस्वी होतील. बघा, प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं. मंजिल मिले न मिले ये तो किस्मत की बात है, पर हम कोशिश भी न करें ये तो गलत बात है, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि ताईंना तुम्ही सहकार्य करा, जेणेकरून त्यांच्या संस्थेसोबत तुम्हालाही मदत मिळेल, तुम्हालाही रोजगार मिळेल. आणि त्यासाठी सदैव तुम्ही ताईसोबत राहा. आमची आर्या फाउंडेशनची संपूर्ण टीम ताईंसोबत आहे आणि ताई कधीही तुमच्या संस्थेला आमच्या संस्थेची मदत लागली तर नक्कीच आम्ही तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद. चक्रवर्ती राजा सम्राट अशोक, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श अशा विचारांना आणि प्रतिमांना प्रथम विनम्र अभिवादन. सामाजिक समतेसाठी ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं, ज्यांची कालच जयंती झाली परवा, ते महात्मा ज्योतिराव फुले आणि वंचित सर्वहारा समाजासाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे अशा सर्वांनाच मी प्रथमतः वंदन करतो. आताच आपल्या समोर आदरणीय संगीताताई भांबरे यांनी रश्मी फाउंडेशन जे आहे त्यांचं जे उद्दिष्ट आहे, ध्येय आणि उद्दिष्ट जवळजवळ 15 सांगितलेली आहे. प्राथमिक स्वरूपामध्ये पहिली 5 जरी निवडली आणि त्या 5वर जर त्यांनी एकाग्रचित्तानं जर काम केलं तर फार या संस्थेची भरभराट होईल. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम संपन्न होत आहे. पूर्वसंध्येला असलेला अतिशय हा गोड आणि मनस्वी कार्यक्रम. विचार मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्या फोटोंना मी विनम्र अभिवादन करतो. विचार मंचावर उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख अतिथींना मी सांगू इच्छितो आणि उपस्थितांनाही देखील सांगू इच्छितो की अतिशय धडाडीच्या आमच्या ताई धावपळ करणाऱ्या, सामाजिक कार्यामध्ये रस असणाऱ्या, महिलांविषयी आपुलकी असणाऱ्या अशा आमच्या संगीताताई, त्यांच्या या रश्मी बहुउद्देशीय संस्थेचं आज ओपनिंग झालेलं आहे. ताईंची धडपड मी अनेक वर्षापासून पाहत आलेलो आहे. जी उद्दिष्ट त्यांनी वाटून दाखवली त्या उद्दिष्टामध्ये निश्चितच महिला सक्षमीकरणावर अधिक भर त्यांनी दिलेला दिसून येतो. सर्वोच्च आदर्श तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम त्रिवार अभिवादन करतो. त्यांचं आपण जन्मदिन 100 वर्ष साजरा करत आहोत. असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ शाहू महाराज यांच्या विचारांना अभिवादन. सन्माननीय विचारपीठावर उपस्थित आदरणीय नानाजी तसेच सर्व सन्माननीय प्रतिष्ठित तसेच जमलेले बंधू भगिनींनो, सर्वांना मैत्रीपूर्ण जय हिंद. सर्वप्रथम रश्मी बहुउद्देशीय